बाबा हा देह नाशिवंत आहे रे, वर मळमूत्राचा बांधा आहे, वरील चर्म घातले रे, फक्त वर चर्म आहे, रव रव दुर्गंधी. मला सांगायचं काय, मदालसेना केलेला उपदेश तुकोबाराने सांगितलं देहाचे अपावित्र्यता. देह जर अपवित्र आहे तर महाराज देह मात्र अपवित्र हा नियम आहे. तुम्ही कसं म्हणता त्याचा देह पवित्र आहे, आणि तुम्हीच म्हणता यात विशेषता नाही. महाराज शास्त्र सुद्धा सांगते देहाच्या ठिकाणी पावित्र्य राहणं शक्य नाही. शास्त्राने एक दोन कारणाचा विचार केला नाही देवा, योग दर्शनाने विचार केला देहाच्या ठिकाणी अपावित्र्य का. पहिलं कारण शास्त्र सांगते स्थान अपवित्र, ज्या अपवित्र स्थानातून देहाचा प्रादुर्भाव आहे ते स्थान अपवित्र आहे, म्हणून देह अपवित्र आहे. दुसरं सांगितलं बीज अपवित्र आहे देहाला घडवणार, म्हणून देह अपवित्र आहे. देह अपवित्र का, स्थानात बीजात उपष्टंबात निस्यंदात निधनादपि कायम अधेय शोचत्वात पंडितः अशुचिम विदु. पंडित लोक याला अपवित्र म्हणतात का, देह ज्या स्थानात घडला ते स्थान सुद्धा अपवित्र आहे. कुठं घडला देह, मातेच्या उदरात घडला, आणि त्या मातेच्या उदरात काय पावित्र्याचा विचार आहे देवा, विष्टा लेप चोहीकडे नाकी तोंडी कुर्मीकडे. आपण ऐकत असतो देहाच्या ठिकाणी पावित्र्य का, जे स्थान ज्या स्थानात देह घडला ते स्थान अपवित्र आहे. म्हणून तुकोबा म्हणतात देवा तुला गर्भातल्या यातना काय सांगू बाबा, त्या गर्भात काय यातना काय सांगू गर्भीची यातना. तुझ्या समोर मांडायच्या, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. मौस मळमूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसो. याचा अर्थ असा आहे गर्भात ज्या स्थानात देह घडला तिथं मौस मळमूत्र जाना, विष्ठा लेप चोही कडे नाकी तोंडी कुर्मीकडे. याचा अर्थच असा आहे ज्या स्थानातून प्रादुर्भाव देहाचा झाला ते स्थान अपवित्र आहे, पण त्याला अपवित्र समजा. एक कारण दिलं असतं तरी भरपूर झालं असतं, पण योग दर्शनाने एक नाही 6 कारणाचा सद्भाव देहाच्या अपवित्र्यासाठी दिला. पण देह अपवित्र का, दुसरं कारण सांगितलं देहाला निर्माण करणारं बीज अपवित्र आहे. काय आहे बीज, विकार रूप पदार्थ आहे देवा. देहाला निर्माण करणारा पदार्थ पवित्र नाही. पितृभुक्तान न जायात वीर्यात चातुर्य नैव वर्धते देह सोन्नमयो नात्मा. शास्त्र बोलते आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह असेल तर ते बीज पवित्र नाही. काय विकार रूप पदार्थाच्या ठिकाणी पावित्र्य राहू शकत नाही असा शास्त्राचा संदेश आहे, तर ते बीज अपवित्र आहे, म्हणून देह अपवित्र आहे. अपवित्र बीजापासून देहाची निर्मिती आहे. बीजात अपवित्र आहे, स्थानात बीजात उपष्टंबात देहाला धारण करणारी तत्व अपवित्र आहे. देहाला धारण करणारा एकही पदार्थ पवित्र नाही. एकही नाही. सप्त धातू, कोणता धातू पवित्र आहे देहातला, कोणताच धातू पवित्र नाही. ऐका, देहाला निर्माण करणाऱ्या धातूचा विचार करतोय, रक्ताचा विचार प्रामुख्याने आपण करतो. रक्त आहे, देहात रक्त आहे. रक्ताला संस्कृतात नाव आहे अशुद्धा. काय, ज्याला नावच अशुद्ध आहे त्याला शुद्ध समजायचं कसं. शरीरात अस्थि आहे, अस्थिला पवित्र समजायचं नाही. जर अस्थि पवित्र समजल्या असत्या तर आपण ज्यावेळेस अस्थि आणतो तर घरात ठेवतो का बाहेर ठेवतो, आमच्याकडे बाहेर ठेवतात. कुठे ठेवतो आपण, बाहेर ठेवतो. का ठेवतो, त्या पवित्र नाही म्हणूनच ठेवतो. आलं का लक्षात. त्या अस्थि इतक्या अपवित्र आहे म्हणतात देवा. जर अस्थि खाली राहिली, वर जर घर बांधलं, कशाची अस्थि असो, तर वर असणाऱ्या घरात राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा समाधान प्राप्त होत नाही.
इतका त्या आस्थीचा परिणाम वरच्या व्यक्तीवर होतो. म्हणून तर आपल्या शास्त्रात एक आहे वास्तू शांती. का करायची वास्तू शांती? त्याचं कारण आहे, तिथं जर आस्थी राहिली तर वर असणाऱ्याला त्या आस्थीचा, त्या लोकाचा त्याला दुःख ते भोगावं लागते. आणि म्हणून त्या जमिनीची शुद्धी झाली पाहिजे. आणि जमिनीची शुद्धी करायची झाली तर त्याला उपाय शास्त्राने सांगितला, जमीन सोन्याच्या नांगराने नांगरली पाहिजे. ऐकताय तुम्ही? सोन्याच्या नांगराने जमीन नांगरली पाहिजे. आणि सोन्याच्या नांगराने जमीन नांगरली का खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ती जमीन म्हणे शुद्ध होते. आणि मग तिथं कोणताही भूमिदोष राहत नाही. मला विचारायचं आहे, जर तुम्हाला वास्तुशांती करायची असेल तर सोन्याचा नांगर आणा आणि तुमचं झाल्यावर मला पाठवा. सांगायचं काय एवढंच का, देहात असणाऱ्या देहाला धारण करणाऱ्या एकही पदार्थाच्या ठिकाणी पावित्र्य नाही. स्थान अपवित्र, बीज अपवित्र, उपष्टंभ देहाला धारण करणारी तत्व अपवित्र, म्हणून देह अपवित्र. देह अपवित्र का? त्याच्या समोरचं कारण सांगितलं, निस्यंदात देहातून प्रवाहित होणारे पदार्थ अपवित्र आहे. डोळ्यातून बाहेर येते, काय येते बाहेर? काय म्हणतो आपण, काय येते कृष्णा? डोळ्यातून बाहेर चिपड, त्याला चिपड म्हणतात. आलं का लक्षात? पवित्र आहे नाही. कानातून बाहेर येते, काय म्हणतो आपण त्याला? मळ, त्याचं नावच मळ आहे देवा. त्याला पवित्र म्हणायचं कसं? तोंडातून बाहेर येते लाळ, गरळ, पवित्र आहे नाही. मला वाटते वरचाच विचार ठीक आहे, खाली जाण्याची गरज नाही. एकाही द्वारा वाटे पवित्र पदार्थ बाहेर पडत नसेल तर याचा अर्थ असा आहे, आत संचय असणारा पदार्थ एकही पवित्र नाही. आपल्या रोमारोमातून बाहेर तो घाम देवा. शास्त्र असं सांगते, आपल्या अंगावरचा घाम पुसला, हात धुतले, होईल शुद्धता. पण रोग्याच्या अंगावरचा घाम पुसला तर शास्त्र सांगते त्याने स्नान केल्याशिवाय त्याला शुद्धता प्राप्त होत नाही. का? ते मुळात अपवित्र आहे. म्हणून निस्यंदात देहातून प्रवाहित होणारा एकही पदार्थ पवित्र नाही. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर देह अपवित्र आहे. आणि त्याच्या समोरचं कारण सांगितलं, निधनादपि. देह अपवित्र का? निधनाने देह अपवित्र होतो. निधनानेच देह अपवित्र होतो असं नाही. देह मेल्यानंतर अपवित्र होतो यात विशेषता नाही देवा. देह मेल्यानंतर संबंधिताला सुद्धा अपवित्र करून जातो. त्याचे नातेवाईक आहे, त्यांच्याशी 10 दिवस व्यवहार आपला कोणताही आपण करत नाही. आणि त्याच्याही पलीकडे सांगायचं झालं तर देह मरणाने किती अपवित्र होतो. शास्त्र सांगते, प्रेत ज्या वाटेनं गेलं ती वाट सुद्धा अपवित्र होते. प्रेत ज्या वाटेनं गेलं ती वाट सुद्धा अपवित्र होते. मग ती शुद्ध कधी होते? शास्त्राने असं चिंतन केलं, त्या वाटेहून हवा गेली पाहिजे आणि त्या जे काठावरचं गवत हल्लं पाहिजे. गवत ज्या वेळेस हल्लं समजायचं वाट शुद्ध झाली. सांगायचा माझा विषय एवढाच आहे, मरणाने देह अपवित्र होतो. आणि शेवटचं कारण शास्त्राने सांगितलं, कायम अधेय शोचत्वाद. कायम या देहावर पावित्र्याचे संस्कार करावे लागतात. देह मुळात पवित्र असतात तर पावित्र्याचं आदान बाहेरून त्याला घ्यावं लागलं नसतं. याला पवित्र करण्यासाठी बाहेरून आपण पावित्र्य घेतो. स्वतःसिद्ध पावित्र्य ज्या वस्तूच्या ठिकाणी आहे त्याला पवित्र करण्यासाठी काही करावं लागत नाही. मी उदाहरण देतो तुम्हाला. गंगा मुळात पवित्र आहे. गंगेला पवित्र करण्यासाठी काय करावं लागतं? काय करत नाही आम्ही गंगेला पवित्र करण्यासाठी. गोमूत्र मुळात पवित्र मानतो. काय त्याला पवित्र करण्यासाठी करावं लागते? काय उपचार आहे? काय पवित्र करण्यासाठी करावं लागत नाही. ज्याच्या ठिकाणी स्वतःसिद्ध पावित्र्य आहे त्याला पवित्र करण्यासाठी काही करावं लागत नाही. पण आम्हाला स्नान करावं लागते. का? पवित्र व्हायचंय म्हणून. आम्ही गंधलेपन करतो. का? आम्हाला पवित्र व्हायचं म्हणून. देवाचं निर्माल्य घेतो. का घेतो? आम्हाला पवित्र व्हायचं म्हणून. देहाला पवित्र करण्यासाठी जर हे उपचार असतील तर त्याचा अर्थ असा आहे, देहाच्या ठिकाणी स्वतःसिद्ध पावित्र्य नाही. तर सगळे संत सांगतात, सगळे शास्त्र सांगतात, स्थानात, बीजात, उपष्टंभात, निस्यंदात, निधनादपि कायम अधेय शोचत्वात पंडितः अशुचिं विदु. पंडित लोक या देहाला अपवित्र समजतात. महाराज, देह जर अपवित्र हा नियम आहे तर तुम्ही कसं म्हणता का त्यांचा देह पवित्र? देह मात्र अपवित्र हा नियम झाला. कोणाचाही देह असो मग तो अपवित्र आहे. देहाच्या ठिकाणी अपवित्र हा शास्त्र नियम सांगते. तुम्ही म्हणता त्यांचा देह पवित्र. तुकोबाने सांगितलं, बाबा नियम असला तरी नियमाला अपवाद हा असतो.
कोणताही नियम असो त्या नियमाला काय असतो, अपवाद असतो. उदाहरण तुम्हाला सांगतो, भौतिक शास्त्राचा नियम आहे. काय नियम तसे भरपूर आहेत. भौतिक शास्त्राचा नियम आहे, धातू मात्र घनत्व. धातूच्या ठिकाणी घनत्व असते. महाराज विज्ञानाचेच अध्यापक असल्या कारणानं हे त्यांना चांगल्या प्रकारचं ज्ञात आहे. धातूच्या ठिकाणी घनत्व असते. तसे बेसिक रूल भरपूर आहेत. ते कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी त्याचं बेसिक रूल आहे. एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड, निर्माण केल्या जात नाही, त्याचा नाश केला जात नाही. हिज कन्वर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म, ऑल एनर्जी इज कॉन्स्टंट. तसं एक नियम आहे, धातू मात्र घनत्व हा नियम आहे. पण त्याला अपवाद एक धातू आहे, एक धातू अपवाद आहे. त्याच्या ठिकाणी घनत्व पाहायला सापडत नाही, पण धातुत्वात त्याची गणना होते. एकच धातुत्व आहे, नाव काय, पारा. पारा हा घन अवस्थेत उपलब्ध होत नाही, नेहमी द्रव अवस्थेत. धातू मात्र घनतेला पारा अपवाद आहे. मग का हो महाराज, अपवाद असणाऱ्या पाऱ्याने धातू मात्र घनता या नियमाला अपवाद आणला नाही. म्हणे बाबा, अपवाद हा नियमाला बळकटी आणतो, नियमाची हानी करत नसतो. आणि मी तुला तेच सांगतो का, ऐक, सगळ्यांचेच देह अपवित्र हे शास्त्र सांगते, हे मलाही मान्य आहे. पण म्हणे विशेषतः काय, तुकोबाने सांगतो, मी जो अपवाद सांगितला त्या अपवादा सुद्धा नियमाला बळकटीच आणली. म्हणजे नेमकी बळकटी काय आणली, तुकोबा म्हणतात, पवित्र तो देह, पवित्र तो देह, तो देह पवित्र म्हणजे बाकीचे अपवित्र. नियमाची हानी न करता मी तुम्हाला साधू पुरुषाची वेगळीकता, अलौकिकता सांगितली. त्यांचा देह पवित्र आहे. महाराज पटलं, त्या संतांचा देह पवित्र. पुन्हा तुम्ही दुसरा शब्द वापरला, वाणी. देह म्हणल्यानंतर देहातच वाणी आली. वाणीचा असा वेगळा विचार का म्हणला, तुकोबाराने त्याचं कारण 2-3 पद्धतीनं दिलं. म्हणे बाबा, देह पवित्र आहे त्याची वाणी पवित्रच असते असं नाही. वाणी पवित्र आहे त्याचा देह पवित्रच असतो असं नाही. आणि काही वेळा दोन्ही अपवित्र स्वरूपाचे पाहायला सापडतात, आणि काही वेळा दोन्ही पवित्र स्वरूपाचे पाहायला सापडतात. तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. काहीचा देह पवित्र आहे पण वाणी मात्र पुण्यवान नाही. देह पवित्र आहे, वाणी पुण्यवान नाही. मला 2-3 उदाहरणं सापडले. ताकापुरतं रामायण करणार आहे आपण. बहुश्रुत मंडळी आहेत, फार विस्तार करणार नाही. गायीचा विचार करायचा झाला तर गायीचा देह कसा आहे, पवित्र आहे, पण गायीची वाणी मात्र पवित्र नाही. त्याला 2 कथा आहेत. गायीची वाणी का पवित्र नाही, त्याला सीता मातेचा शाप आहे. सीता मातेनं तिला शाप दिलेला आहे. पुन्हा 3 देवा श्रेष्ठ देवता कोण, तिथे शाप प्राप्त झालेला आहे. सांगायचं एवढंच, गायीचा देह पवित्र आहे पण वाणी पवित्र नाही. ज्ञानोबा म्हणतात, मुखा लागोनी वाळावी गायची सगळी. गायीचं मुख महाराज पवित्र नाही. गायच्या मुखाचं आपल्याला खऱ्या अर्थानं सेवा सांगितली नाही. गाय सगळी पवित्र आहे पण गायचं मुख मात्र अपवित्र आहे. त्या कथा आहेत ते सांगण्यात मला तात्पर्य वाटत नाही. सांगेल, गायचा देह पवित्र पण वाणी अपवित्र. महाभारतातला प्रसंग आहे. राजसी यज्ञ चालू होता. प्रत्येकावर जबाबदारी वाटून दिलेली. प्रत्येक जण आपापली जबाबदारी पार पाडत होतं. तेवढ्यात झालं असं, एक दिवस देवाला असं वाटलं, चला आपण वाटून दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडतात का नाही आपण पाहायला गेलं पाहिजे. भगवान परमात्मा बाहेर आलेत. बाहेर आल्यानंतर पाहिलं देवाने, जलाशय व्यवस्थित वाटलं. ते करता करता अन्नदान विभागाकडे देव वळले. देवाने पाहिलं, सगळं अन्न विपुल प्रमाणात आहे. सगळं करता करता नुकतेच ऋत्वी जेवण बाजूला झालेले. त्या ब्राह्मणाकडे देव आले. देवाने विचारलं, भूदेवा सगळं व्यवस्थित आहे म्हणे. देवा काय सांगायचं, आज केलेला पदार्थ उद्या नाही. एवढं जेवण, असं जेवण पाहिलं नाही, असे पदार्थ पाहिले नाही. आज आम्हाला जेवण फराळाला, फराळ होता का जेवण हा मोठा प्रश्न होता. त्यांना मात्र निर्जला होती पण आम्ही येथेच अशा प्रकारचं आम्ही त्यांनी निर्जला केली, आम्ही निर्लज्ज केली. सांगायचं काय, पण देवा काय सांगायचं असं वाटते का. ते पदार्थ किती खावे. कधी कधी ब्रह्मदेवाचा राग येतो, त्याने तोंड इथं का दिलं, इथं का दिलं.
अन्न भक्षितो उदन्न कितीतरी खाल्लं असतं, किती खाऊन किती नाही असं वाटते. पण देवा सगळं चांगलं आहे, पण देवाने विचारलं सगळं चांगलं पण हे पण काय? आणि पण जिथं आला ना देवा ते मागचं सगळंच खुडून टाकते हो. काही शब्द साहित्यात आले का मागचा संबंध टाकून देतात आणि काही शब्द मागचा संबंध घेऊन चालतात. मुलगा सगळा चांगला आहे, घरदार सगळं चांगलं आहे, पण म्हणलं का समजायचं काहीतरी अडथळा आहे. पण काय म्हणजे घर भरपूर आहे, 100 खोल्या आहे, पण म्हणजे सगळ्या भाडुकरून बसवलेले आहेत. काय पण 100 खोल्याला काय अर्थ आहे? काय अर्थ नाही. मागचा पण संबंध तोडतो देवा. त्या देवाने सांगितलं, ब्राह्मणाने सांगितलं देवा सगळं चांगलं आहे, पण काय म्हणजे सुपरवायझर फारच विचित्र आहे हो. म्हणजे झालं काय म्हणजे देवा पंक्ती बसतात आणि पंक्ती बसल्या का सुपरवायझर 1.25 मनाची गदा खांद्यावर घेतो आणि पंक्तीतून फिरला. आम्हाला काही वाईट वाटण्याचं कारण नाही, पंक्तीतून फिरतो, पण फिरता फिरता सांगतो माहित आहे हा बासमती आहे, कुठून आला माहित आहे तुम्हाला? लोणकडे तुप आहे, लोणकडे तुपात तळलेली जिलेबी आहे, पदार्थाची जाण देतो. नाही देवा एवढ्यावर थांबत नाही, तो सांगतो लक्षात घ्या एवढ्या महागाचा अन्न आहे, पात्रावर का शिल्लक राहिलं ना गदा पहिली का गदा. म्हणे देवा अन्न सगळं आहे पण त्या गद्याच्या धाकानच अंगाला लागत नाही. देवाला लक्षात आलं पाणी कुठं मुरते. देवाने आपला मोर्चा तिथून डायरेक्ट भीमाकडे. भीमाने विचारलं देवा इतक्या रात्री येण्याचं कारण काय? म्हणे भीमा अरे सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं. म्हणे झालं काय? म्हणे भीमा आपला यज्ञाचा खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचा पार पाडत आहे, पण आणखीन एक बुवा कीर्तनाला यायचा आहे. ते देवाला सांगितल्यानंतर भीमाने सांगितलं फक्त त्याचा मोबाईल नंबर द्यावं. त्याचा मोबाईल नंबर दिला ना कसा येत नाही ते मी पाहतो. देवा ते देव म्हणे भीमा नाही रे बाबा असं जमत नाही, तू वरी भीमसेनू बेथू असं नाही बाबा. मग म्हणे एक कर. म्हणे काय? भीमा आपण उद्या सकाळी त्यांना घ्यायला जाऊ. पण देवा काय हरकत नाही, जशी तुमची आज्ञा. दुसऱ्या दिवस उजाडला, पंच उषकाल झाला. भीमदादा उठले, देव उठलेत, रथ जुंपला, दोघे रथात बसले आणि तिथून जो रथ निघाला तो गंधमादन ऋषीच्या आश्रमात रथ येऊन टेकला. आश्रमात रथ आल्यानंतर गंधमादन ऋषीला खऱ्या अर्थानं चिन्हे उमटती अंगी शकुनाजोगी उत्तम असे देव भेटीचे चिन्ह होते. ते चिन्ह उमटत होते. भगवान परमात्मा दारात आले, देवाने पाहिलं, गंधमादन ऋषीच्या लक्षात आलं देव आले. गंधमादन ऋषी देवाच्या आदरातिथ्यासाठी बाहेर आले. तेवढ्यात झालं असं देव तिथं आले हे पाहिल्याबरोबर देवाने आता खऱ्या अर्थानं देवाला गंधमादन नमस्कार करणार नाही, देवाने आज उलट केलं, गंधमादन ऋषीला देवाने नमस्कार केला. झालं असं देवाने नमस्कार केला, ते माग असणाऱ्या भीमाला मात्र चांगलं वाटलं नाही. म्हणजे देवा तुम्ही त्यांना नमस्कार कसं काय केला? त्यांना नमस्कार हे कोण आहेत? म्हणे भीमा अरे असं म्हणून तो जे ऋषी आपल्या यज्ञात आल्याशिवाय यज्ञ सांग होणार नाही तेच हे ऋषी. म्हणे देवा हे असे ऋषी कसे रे? ऋषीत काय म्हणे नेमकं काय? गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं होतं पण तोंड मात्र डुकराचं होतं. गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे आणि तोंड डुकराचं. म्हणजे देवा ऋषीची अशी अवस्था कशी काय? देव म्हणे बाबा भीमा मी तुझ्या सोबत आलो, मला तरी काय माहित, तूच विचारणार ऋषीला. देव असं बोलल्यानंतर भीम ऋषींना हात जोडतो, म्हणतो ऋषीवर्य एक मला शंका आली, विचारू का? ऋषीवर्याने विचारलं. म्हणे बाबा भीमा प्रत्येक जण माझ्या समोर आल्यानंतर तेच विचारतो, तू काय दुसरं विचारणार? म्हणे भीमा एक सांगू का, तू विचारू नको, मी सांगत नाही. नको म्हणलं का माणसाची जिज्ञासा अधिक प्रबल होते. म्हणे नाही बाबा एवढं सांगा. अहो म्हणे तुमचं हे शरीर सोन्याचं तोंड डुकराचं असं कसं हे झालं कसं? म्हणे भीमा तुझी जिज्ञासा अधिक दिसते म्हणून सांगतो बाबा. ऐक काय? पूर्वीच्या काळी मी मोठमोठे यज्ञ करायचो आणि त्या यज्ञात एवढं दान करायचो, एका पंक्तीला लाख लोक जेवायचे. भीमा आज केलेला पदार्थ उद्या नाही बरं का. पंगत बसली का पंक्तीत मी जायचो, पाठीमागा हात बांधून सांगायचो माहित आहे लोणकडे तुपात काढलेली जिलेबी आहे, खवा उस्मानाबादून मागितलेला आहे, हे बासमती आहे, हे सगळं त्यांना बोलायचो. आणि लक्षात घ्या भेटलं होतं असं दानशूर पाहिलं घ्या आपल्या जेव्हा खा हादाडा. जेव्हा दान धर्म केला त्याचा परिणाम माझं शरीर सोन्याचं झालं, पण असं उपरोधानं टाकून बोललो त्याचा परिणाम
माझं मुख मात्र डुकराचं झालं. भीमाने त्या ऋषीकडे पाहणंच बंद केलं. भीमाने आपलं तोंड देवाकडे वळवलं. भीम म्हणतो, देवा कान टोचायचेच होते तर घरीच, इतक्या लांब आणण्याची गरज काय होती? देवाने सांगितलं, भीमा कान घरी टोचायचे नसतात, त्याच्यासाठी गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे, पण तोंड मात्र. पण देवा एक सांगू का, सोनं सगळ्या धातूत पवित्र आहे. किती पवित्र आहे एक सांगू? सोनं घाणीत पडलं तरी उचलावं. तुम्ही सोनं घाणीत पडलं तरी उचलावं. ते तुमच्याकडे पोळा कोणता आहे? श्रावणी का भाद्रपदी? ते पोळ्याच्या दिवशी त्या बैलाचं औक्षण करता करता त्या माऊलीनं पुरणपोळीचा नैवेद्य केला. तर ते बैलाची जात नाराज, त्यानं ते औक्षण केलं. ते हातातली अंगठी ताटात ठेवण्याच्या ऐवजी विसरली बिचारी, नेमकी नैवेद्यावर बसली. अंधाराचा संध्याकाळचा प्रसंग, ते लावता लावता ते नैवेद्यासहच अंगठी तोंडात गेली. नंतर तपासते, ताटात अंगठी दिसत नाही. शोधाशोध घेते, अंगठी दिसली नाही. तोंडात अंगठी गेली. पाहता 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 मोठा प्रश्न पडला. 2 तोळ्याची अंगठी देव बैलाच्या तोंडात गेली. आता काय करायचं? आता रात्रभर बिचारीला झोप लागली नाही. तिला वाटलं आता बैल शेण टाकल, मग शेण टाकल. गोठ्याच्या बाहेर रात्रभर बसली. बैलही हुशार होता, रात्रभर शेणच टाकलं नाही. दुसरा दिवस उजाडला तसा ते बाहेर, ते बैल बाहेर आता चरण्यासाठी जाणार. बाहेर पडला. त्याला वाटलं न जाणे दुसऱ्याच्या दारात टाकेल का काय. पाठोपाठ फिरली, पण बैल इतका हुशार, त्याने महिनाभर नाहीच महाराज हुशार होता तो. ती महिनाभर ते शेण कालू पाहत होती, नाही सापडायची. आज नाही म्हणून उद्या परवा नाही ते प्रयोग केले, महिन्याकाठी काढले. सांगायचं काय, माझा विषय एवढाच चालला. सोनं इतकं पवित्र आहे, घाणीत पडलं तरी उचलावं. गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे, आणि तोंड सोनं पवित्र आहे, देह पवित्र आहे, पण वाणी मात्र अपवित्र आहे. दुसरा वर्ग आहे, त्याचा देह खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अपवित्र आहे, पण वाणी मात्र पुण्यवान आहे. फक्त निर्देश करतो, शरभंग ऋषीचा देह अपवित्र आहे, पण वाणी पुण्यवान आहे. रामप्रभूच्या स्तुती वेदाच्या ऋचा म्हणून करतात, पण शरीराचा दुर्गंध अशा प्रकारचा सुटलेला आहे. रामायणातला प्रसंग आहे. शरभंग ऋषीचा देह अपवित्र, वाणी पुण्यवान. वेश्या गणिकेचा देह अपवित्र, वाणी पुण्यवान. राघवा देह वाणी पुण्यवान. तिसरा वर्ग आहे, त्याचा देहही अपवित्र आहे आणि वाणी सुद्धा. कोण असेल वेशा? कोण असेल असं तुम्हाला वाटते? मला वाटते दुसरी तिसरी कोणीच नाही. विठ्ठल आपला देहही अपवित्र आणि आपली वाणी सुद्धा. सांगू तुम्हाला, असंच आम्ही प्रवास करत होतो. प्रवास करता 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 हात दाखवा, गाडी थांबवा. एक पूतना शब्दार्थ घ्या. पवित्र नसणारी आगडबंब बाईक गाडीला आडवी झाली. हात दाखवला. हात दाखवल्याबरोबर गाडी थांबली, पण ड्रायव्हरची थोडी चूक झाली. गाडी इथं थांबण्याच्या ऐवजी थोडी समोर जाऊन थांबली. बिचारा ब्रेक करता 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 थोडी गाडी समोर थांबली. महाराज तिनं शिव्याची लाखोरी चालू केली. शिव्या देत 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 गाडीत प्रवेश केला. आत आली. दार उघडल्याबरोबर आत जशी आले, प्रत्येकाला वाटत होतं ही पिढा आपल्यापर्यंत नको. पण तुका म्हणे, जेव्हा फिरते कपाळ, जेव्हा कपाळच फिरलं योग मग आपलाच होता. माझ्याच शेजारी जागा शिल्लक होती. ती पुतनाच होती बिचारी. आणि करता करता मी म्हणलं, बाबा शिव्या ड्रायव्हरला चालू होत्या, आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून गुन्हा गोविंद तिला जागा दिली. म्हणलं मावशी बसा इथं. काही चूक केली का हो? जागा दिली. जागा दिल्यानंतर तिनं माझ्याकडे तिरप पाहिलं. ती होती डबल जागा, होती सिंगल. जागा पाहिल्याबरोबर तिला वाटलं पूर्ण जागा का दिली नाही, म्हणून तिनं मला शिवी हासडली. म्हणे, मुडद्या तुला आत्ता दिसलो वय. तिनं शिवी दिली. मला थोडं वाईटही वाटलं, थोडं चांगलंही वाटलं. बिचाऱ्याने शिवी दिली. आपल्याला काय दिली? विचार केला, काय वेगळं बोलली. देह म्हणजे काय? मुडदाच आहे. शांत बसलो देवा, हलू नये, चालू नये, अशा अवस्थेत होतो.
बोलायची, त्याला काय राहुल्या गेलं नाही, ते आपल्या बाबाला शिवी दिली. रे बाई काय बोलायची अक्कल आहे? अगं म्हणे आमच्या महाराजाला तू शिवी देते, त्याने तुला जागा दिली ना म्हणे. दिली असेल एसटी काय त्याच्या बापाची आहे का? वाणी पुण्यवंत. आता तर तिनं गप्प बसायला पाहिजे होतं. जे न्यायला आले होते ते काय राहिले, त्यांनाही राहुल्या गेलं नाही. म्हणजे ओ बाई काय केधवा कैसे राहटावे, कौनासी काय बोलावे, काय कळते तुम्हाला कसं बोललं पाहिजे? अहो म्हणे ते चांगले महाराज आहेत, तुम्ही महाराजांना कसं बोलता? आता तिनं गप्प बसायला पाहिजे होतं. ती त्याच्या समोरच तिनं उत्तर दिलं, पण असेल महाराज मला काय चुलीत घालायचं आहे का? सांगायचं काय? हा वाणी पुण्यवंत. तुमच्या लक्षात देहही अपवित्र आणि वाणी सुद्धा अपवित्र असा एक वर्ग आहे. आणि त्याच्या समोरचा देहही पवित्र आणि वाणीही पवित्र हा एक वर्ग तो संतांचा वर्ग आहे. त्यांचा देहही पवित्र आणि वाणी सुद्धा पुण्यवान. हा विचार आणखीन वेगळा का सांगितला तर त्याचं कारण आहे देवा. भजन करा सांगतो विठ्ठल. देह पवित्र म्हणल्यानंतर देहात वाणी आलीच की हो? नाही बाबा, देहात वाणी येत नाही. वाणी हे कर्मेंद्रिय. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आहेत. आणि कर्मेंद्रिय कोणतंही इंद्रिय घ्यायचं झालं तर इंद्रिय हे स्थूल देहात येत नाही. शास्त्राचा विचार असा आहे, कोणतंच इंद्रिय स्थूल देहात येत नाही. इंद्रियाचा विचार आहे वाक पाणी पाद पायुपस्थाभिधानाने जज्ञिरे हे कर्मेंद्रिय. श्रोतत्व गक्षी रसन घ्राणाख्यम उपजायते हे ज्ञानेंद्रिय. आणि सगळेच इंद्रिय जर कुठे येत असतील, तुम्ही म्हणाल हे कान नाही, हे कान नाही बाबा, हे कानाचं गोलक आहे, हे नेत्रेंद्रिय नाही त्याचं गोलक आहे. त्या इंद्रियात ते सुख आपलं त्या गोलकात ते इंद्रिय सूक्ष्म रूपानं राहते असं शास्त्राचं चिंतन आहे. हा सूक्ष्म आहे. कार्याहून त्याचा अनुमान करायचं. ज्या अर्थी तुम्ही असं वर पाहता त्या अर्थी तुमचे कान चांगले आहे, तुम्ही कानानं ऐकत आहात हे लक्षात घेतलं पाहिजे. सांगायचं काय का या गोलकात ते इंद्रिय राहतात. महाराज देह पवित्र वाणी पुण्यवान असा वेगळा विचार का मांडतात? तुकोबाराला याचा विचार वेगळा मांडायचा. काय? देह पवित्र म्हणजे त्या महापुरुषाचा स्थूल देह पवित्र, वाणी स्थूल देहात येत नाही. वाणी कर्मेंद्रिय आहे आणि कर्मेंद्रिय किंवा सगळेच इंद्रिय हे सूक्ष्म देहात येतात. सूक्ष्म देहात येतात. सूक्ष्म देहाचं चिंतन करतोय शास्त्राने चिंतन केलं तो 17 तत्वाचा आहे. बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकैर मनसा धिया शरीर सप्त दशभी सूक्ष्मतल लिंग मुच्यते. बुद्धी शब्दाचा अर्थ आहे ज्ञानेंद्रिय पंचक, बुद्धी कर्मेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय आणि प्राण पंचक, मनसा आणि धिया अशा 17 तत्वाचा आपला लिंग देह त्याला सूक्ष्म देह म्हणतात. आणि त्या सूक्ष्म देहात हे सगळे इंद्रिय येतात. आणि कर्मेंद्रिय जर वाणी असेल, वाणी कर्मेंद्रिय असेल तर सूक्ष्म देहाचं उपलक्षण म्हणून तुकोबार इथं टाकतात. देह पवित्र त्याचा स्थूल देह पवित्र. वाणी पुण्यवान. कोणती वाणी? वाणी या शब्दात एकच घ्यायचं त्या महापुरुषाचा सूक्ष्म देह पवित्र. विठ्ठल देह पवित्र हो. महापुरुषाचे तिन्ही देह पवित्र आहेत. ऐका, महापुरुषाचा स्थूल देह पवित्र आहे, महापुरुषाचा सूक्ष्म देह पवित्र आहे आणि महापुरुषाचा कारण देह सुद्धा पवित्र आहे. आता तुम्ही हे रात्री सांगण्याचं चिंतन नाही, दिवसा सांगितल्यानंतर विद्यार्थी पाठात झोपतात. मी विस्तार करणार. सांगायचं काय? कारण देह नाशाने पवित्र होतो, कारण तो अविद्यारूप आहे. अविद्यावशक शून्य तद वैचित्र्याद अनेकदा सा कारण विषयस्यात् प्राज्ञस्तत्र अभिमानवान. पण कारण देह नाशाने पवित्र होतो. महापुरुष त्या कारण देहाचा नाश करतात म्हणून पवित्र असतात. सूक्ष्म देह बाधाने पवित्र होतो आणि स्थूल देह नामचिंतनाने पवित्र होतो. जगद्गुरु तुकोबार महाराज म्हणतात त्या महापुरुषाची विशेषता काय बाबा? त्यांचा स्थूल देह पवित्र, त्यांचा सूक्ष्म देह पवित्र आणि त्यांचा कारण देह पवित्र. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. महाराज म्हटलं त्या संतांचा स्थूल विग्रह पवित्र, सूक्ष्म विग्रह पवित्र. हो पवित्र ठीक आहे, पण एक सांगू का? संत वाङ्मयात देह पवित्र होण्यासाठी काही प्रक्रिया सांगितल्या. हे कशाने पवित्र होतो? एक सांगितलं चरित्राचा उच्चार केला का देह पवित्र होतो. पवित्र होईन चरित्र उच्चारे. चरित्राच्या उच्चाराने देह पवित्र होतो. देह पवित्र होतो. कशाने पवित्र होतो? म्हणे पवित्र व्हावया घालीन लोळणी.
लोटांगण घातल्यानंतर देह पवित्र होतो. देह पवित्र होतो कशाने पवित्र होतो? हरिपाठ कीर्ती मुखानं गायल्यानंतर. मुखी दारी गाय पवित्र होय पवित्र होतो. महाराज यापैकी कोणतं साधन तुम्ही स्वीकारलं तो त्या महापुरुषांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान. ही सगळी साधनं संत करत असतील तर प्रामुख्यानं सगळ्याला जमणारं साधन जर कोणतं असेल तर ते नाम साधन आहे. तुकोबारांनी सांगितलं त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान. कशाने हो? ते सांगितलं जोगदे अच्युत सर्व काळ, ते सदा सर्व काळ त्या अच्युताचं देवाचं नामचिंतन करतात. त्याच्यामुळे त्यांचा देह पवित्र, त्याची वाणी पुण्यवान. आणि असं सांगितलं. ऐक काय इथं मग मोठा प्रश्न पडतो का? आम्ही देवाचं चिंतन करत नाही, आम्ही नामचिंतन करत नाही. आम्ही करतो हो देवा, पण आम्ही सर्व काळ करत नाही. सर्व काळ शब्द व्यावर्तक आहे. सर्व काळ आम्ही करत नाही. आम्ही जर सर्व काळ नामचिंतन करू तर आमचाही देह पवित्र आणि आमची वाणी पुण्यवान. आज पटलं त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान. त्याचा आम्हाला काय उपयोग? आम्हाला त्याचा उपयोग काय? खरं सांगू का, त्या देहाची साधना साधकाने करावी इतका तो पवित्र. काय विशेषता म्हणजे चिंतामणीची जी फलश्रुती आहे, चिंतामणीचं चिंतन केल्यानंतर जे फल प्राप्त होतात, साधकाने जर त्या देहाची साधना केली तर तुकोबारा म्हणतात त्याचा तो देह त्याला चिंतामणी सारखं फळ देते. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी, येती तयापाशी अवघे जणे. बस मला सांगायचं काय, साधकाने त्याची साधना केली त्याला फल देणारा तो देह आहे. मग आमचा काय उपयोग? तुकोबार म्हणे भल्या माणसा आमचा काय विचारतो? पाप्यातला पापी जरी असला तरी त्यांच्या चिंतनाने उद्धरून जातो अभंगाचं दुसरं.
त्यांचं चिंतन केलं दोषी तरुण जातात बाबा. त्यांच्या चिंतनाने पापाच्या राशीच्या राशी भस्मसात होतात. तयाच्या चिंतने जळतील दोषी जळतील राशी पातकांच्या. त्यांच्या चिंतनाने दोषी तरुण जातात आणि पापाच्या राशी भस्मसात अशा स्वरूपाच्या होतात. हार कोणाला खावी लागली मला नाही कळलं. मी हार खाल्ल्यामुळे मला बाकीच्याची हार कळली नाही आणि हे साहजिक होतं म्हणून मी तिकडे लक्ष नव्हतं. पण हार कोणीतरी खाल्ली बेटा. चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. त्यांचं चिंतन केल्यानंतर दोषी तरुण जातात. पापाच्या राशी भस्मसात होतात. आता कोणतं चिंतन चिंतनाचे भरपूर प्रकार. आज आपण एक कीर्तन ऐकून आलात आणि नुकतंच ऐकलं आणि त्याचप्रमाणे एक आपल्या जवळचं मातृतत्व आज आपण त्याला पारखे झालो. विशेषतः स्वर्गीय मातोश्री इंदुबाई यांच्या त्या जवळच्या अशा प्रकारच्या मैत्रिणी होत्या आणि त्या आज आपल्यातून गेल्या. तेही दुःख आपल्या डोक्यावर असते वेळेस हे कीर्तन अर्थात खऱ्या अर्थानं पाहायचं झालं आज त्यांनी जे आपलं मरण प्राप्त केलं ते खरंच चांगल्या प्रकारचं आहे. मोक्षद एकादशी आहे. आज मोक्ष प्रदान करणारी एकादशी आहे. म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रत्यवाय कुठेच येणार नाही. डायरेक्ट मोक्षापर्यंतचे द्वार आज उघडे आहेत असं त्यांनी दिवस साधला. पण त्या मौला मातेला श्रद्धांजली वाही. आधीचं कीर्तन ऐकलं म्हणून विस्तार न करता फक्त निर्देश करून जातो का त्यांचं चिंतन केलं दोषी करतील. आता चिंतनाचे भरपूर प्रकार. संतांचं कोणतं चिंतन घडणं शक्य आहे का? कोणी तसं चिंतन केलं का? असे कोणी दोषी ठरलेत का? भरपूर विषय आहे. स्वरूपाचं चिंतन आहे, गुणाचं चिंतन आहे, त्यांच्या लीलांचं चिंतन आहे, त्यांच्या उपदेशाचं चिंतन आहे. कोणतंही चिंतन करा त्यांच्या चिंतनाने दोषी तरुण जातात आणि जळतील राशी पातकाच्या राशी भस्मसात होतात. त्या संतांचं चिंतन त्या साधुपुरुषाचं नामधारक महापुरुषाचं चिंतन केलं का असं घडते नाही बाबा. सगळ्यात पवित्र असणारा परमात्मा सुद्धा देव सुद्धा त्यांच्या पायाच्या मातीची अपेक्षा करतो. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. आता हा मला वाटते देव सुद्धा आपल्या पावित्र्याची संगती त्या महापुरुषाकडे लावतो. काय देव स्वतः देवासारखा पवित्र या जगतात दुसरं कोणी नाही बरं का. भगवान परमात्मा पवित्रात पवित्र असणारा परमात्मा सांगतो माझ्या ठिकाणी जे पावित्र्य तुम्हाला वाटते ना ते माझं पावित्र्य नाही. मग कोणाचं आहे? भगवान परमात्मा सांगतो माझ्या ठाई पवित्र पण ते माझं भक्ताचेनी जाण. माझ्या भक्ताचं आहे बाबा. काय ऐका मी माझ्या भक्ताच्या पायाची माती माझ्या मस्तकावर घेतो आणि त्यांनी माझ्या ठिकाणी किती पवित्र आलं तुम्हाला काय सांगू. माझ्या पायापासून निघणारी माझी पायवणी भगवान शंकर मस्तकी धारण का करतात त्याचं कारण सांगितलं. पूज्य स्वामीच्या मुखातून आपण शिवपुराण ऐकत आहात. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर शंकरजी सुद्धा भगवान परमात्म्याच्या पायाची पायवणी गंगा डोक्यावर धारण का करतात. देवानी त्याचं कारण सांगितलं माझ्या ठाई पवित्र पण ते मज भक्ताचे जाण. भक्त चरण रेणू वंदिता मज केवढी आली पवित्रता माझी पायवणी वाहे माथा जाण तत्वता सदाशिव. भक्त चरण रेणू वंदिता मज केवढी आली पवित्रता माझी पायवणी वाहे माथा जाण तत्वता सदाशिव. याचा अर्थ असा आहे देव इतका पवित्र होतो. पवित्रातला पवित्र परमात्मा त्या संतांच्या पायाच्या मातीची अपेक्षा करतो का स्वतःला पवित्र होण्यासाठी. नामयाचे पाटी झाले केसराज नामयाचे पाटी झाले केसराज दादा वयार
चालतात त्याचं कारण आहे. आता देव सुद्धा त्यांच्या लागावं या रज चरणीचे देव इच्छी रज चरणीची माती. थोडा विचार मी कैमुतिक ज्ञान तुमच्या समोर ठेवेन. ऐका काय झालं. जिजामाता तुकोबाराची सेवा करता करता सकाळी भाकरी घेऊन निघलेल्या आणि जाता जाता झालं असं जिजामातेच्या पायाला काटा भरला. सगळ्यांना प्रसंग माहित आहे, ज्ञात असणारी कथा आहे, अवघड अशी कथा नाही. जिजामातेच्या पायाला काटा भरला. काटा भरल्यानंतर तो काटा भरला, डोक्यावरच्या भाकरी खाली पडल्या, पाण्याचं गाडगं खाली पडलं, फुटलं, पाणी सांडलं, भाकरी अस्ताव्यस्त पडल्या. आणि झालं असं झाल्यानंतर तेवढ्यात न कळत देवाला शिव्याची लाखोली चालू झाली. तुझे गेली मडे, तुला पाहुणी काळवडे, अरे अरे विठा मुळमाईच्या करट्या. जिजामाता खऱ्या अर्थानं खऱ्या देवाला शिव्या देत होत्या. आणि शिव्या देता देता मला आश्चर्यच काही कळत नाही. मंत्र जप आम्ही करतो, देव समोर येत नाही. आणि जिजामाता शिव्या देत होत्या, देव समोर हजर झाला. असं तसे शिव्या देता त्या गवळणी शिव्या द्यायचा आणि तो तिथं समोर हजर व्हायचा. म्हणजे त्यांच्या शिव्या मंत्र ठरतात आणि आमचे मंत्र शिव्या ठरतात. चालू होत्या आणि करता करता गुराख्याचं रूप धारण केलं. गुराखी बाळाचं मुलाचं रूप धारण केलं. देव समोर हजर झाले. म्हणे माई अहो कोणाला शिव्या देता, कोणाला शिव्या देता. म्हणे बाबा त्या काळ्यानं आमच्या मालकाला खऱ्या अर्थानं वेडं केलं, आमच्या संसाराचं इस्फुट केलं. काय सांगायचं. जिजामाता शिव्या चालू केल्या. अहो म्हणे माई तुमच्या पायाचा काटा फार खोल भरला. जिजामाता तो काटा त्या जिजामातेच्या पायाचा काटा पाहतो, आवलीच्या पायाचा काटा पाहतो आणि पाहता 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 देवाने विचारलं माई तुमचा काटा काढू. ती जिजाबाई म्हणते, आवली म्हणते का तुला काटा काढायचं जमते. तो मनात म्हणतो मी काटेच काढायचे काम करतो. मोठमोठ्याचे काटे मीच काढले, कंसाचा मीच काढला, रावणाचा मीच काढला. माझ्या मनात आलं का कोणाचा काटा काढायचा, कधी काढायचा ते माझ्यावरच आहे. काय मनातल्या मनात म्हणतो देवा करता करता काटा जमते तुला. म्हणे मी गुराखीचा आहे, गोपाळाचा आहे, वनातच राहतो, रानात राहतो, मला काटा काढणं चांगलं जमते. हातात काटा घेतला महाराज. आता काटा काढायचं हे काही शाळेत शिक्षण भेटत नाही, ही एक वेगळ्या प्रकारची शिक्षण पद्धती आहे. आलं का लक्षात. ते काटा काढायचा झाला ते शेतात गेलं पाहिजे, रानात गेलं पाहिजे, काटा भरला पाहिजे, कधीतरी काटा शेतातल्या शेतात काढला पाहिजे. झालं असं देव समोर बसलोय. आता काटा ज्याला काढायचा त्याने आपला गुडघा उभा करायचा, बसायचं, गुडघा उभा करायचा. ज्याचा काढायचा त्याचा पाय आपल्या गुडघ्यावर टेकवायचा आणि गुडघ्यावर पाय टेकवल्यानंतर तो पाय स्वच्छ करायचा. आणि ते स्वच्छ करण्यासाठी पाणी लागते. ते बाहेरच्या टाकीतलं जमत नाही, स्वतःच्या टाकीतलं काढावं लागते. देवाने सुद्धा आपल्या टाकीत अर्थात तोंडात हात टाकला, थुंका हातात घेतला, जिजामातेच्या पायाला थुंका सारवला. कारण त्याला काटा दिसत नव्हता. अनोअनियन महत्वमहियान तत्व त्याला काटा दिसत नव्हता. देवा काटा त्याला पाहायचाच नव्हता. काटा तर त्याने फक्त दृष्टी मात्रानं काढून टाकला असता, पण त्याला काटा काढायचा नव्हता. जिजामातेच्या पायाला चिटकलेले पवित्र रजक्कन माझ्या भक्ताची भक्त असणारी जिजामाता आहे. मला भली शिव्या देणार, माझ्या तुकोबाराची सेवा करते, ही भावना त्यांच्या चित्तात होते. आणि करता 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 जिजामातेच्या पायाला चिटकलेले पवित्र रजक्कन त्याने गोळा केले. आणि गोळा केल्यानंतर भगवान परमात्म्याने पुन्हा ते हात आपल्या तोंडात टाकला. जसा आपल्या तोंडात हात गेला देवाने विचार केला मी लहानपणी माती खाल्ली होती. हो गोकुळात माती खाल्ली होती, पण त्या गोकुळातल्या मातीपेक्षा जिजामातेच्या पायाची जी माती आहे ना त्याची चव काही औरच आहे, काही वेगळीच माती आहे. तेवढ्यावर त्याचं देवाचं समाधान होईल तर नवल ना. समाधान झालं नाही. देवाने असं केलं म्हणे माते अहो फार काटा खोल आहे, काटा तसा निघत नाही, मी दातात धरून काढू का, दाताचा चिमटा करून काढू का. जिजामातेला काटाच काढायचा होता, तिला कुठं माहित होता हा देव आहे. आणि तसं माहित असतं तर काढूच दिला नसता बिचारीनं. झाला असं म्हणे बाबा कसंही कर काटा काढ. आणि भगवान परमात्म्याने आपलं तोंड जिजामातेच्या पायाजवळ आणलं. 2 कार्य साधले. जिजामातेचं दर्शन घेतलं कारण माझ्या भक्ताच्या भक्त आहे एक, आणि दुसरं त्यांच्या पायाची ती पवित्र माती पुन्हा भगवान परमात्म्याने आपल्या तोंडात देवईची चरणीची माती, ती माती तोंडात घेतली. काटा अलगद काढला. वेदना शांत झाल्या. जिजाबाईने विचारलं बाळा तुझं नाव काय रे. मला वाटते तिनं विचारू नव्हतं, यानं सांगायचं तर खरं सांगू नव्हतं. तिनं विचारलं नाव काय तुझं, नाव काय म्हणल्यानंतर त्यानं लगेच नाव सांगितलं. मला विठ्या म्हणतात. विठ्या म्हणतात म्हणल्यावर दगड उचलला. म्हणे हात मेल्या, तुझ्या मायबापाला काही दुसरं नाव होतं, त्या काळ्याचं नाव ठेवलं. सांगायचं एवढंच का खऱ्या अर्थाला पाहायचं झालं तर असा
भगवान परमात्मा सुद्धा हे कैमुतिक न्याय विचार म्हणला, जिजाबाईच्या अर्थात भक्ताच्या भक्त आहेत, त्यांच्या पायाच्या मातीची अपेक्षा देव करत असेल तर भक्ताच्या पायाच्या पवित्र रजकणाची अपेक्षा करणार नाही. देव चिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे. त्या भक्तांनी केलेलं चिंतन, त्या चिंतनाचा परिणाम काय झाला? चिंतने चिंतने तद्रूपता. भक्त आणि देव वेगळा राहिलाच नाही. किती अभेदाचं चिंतन आहे. तस्मिन् तज्जनेच्या भेदाभावात नारदजी बोलतात. ब्रह्मसूत्र बोलते अविभागेन दृष्टत्वात. मनुस्मृती सांगते साक्षात भर्गः नराकृतीम. उपनिषद बोलते ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. गीता सांगते ज्ञानीत्वात्मैव मे मतम. कोणत्याही प्रकारात त्यात फरक राहत नाही. ज्याचं आपण चिंतन करतो त्याचं स्वरूप आपल्याला प्राप्त होते. तो भक्त त्या देवापेक्षा वेगळा राहतच नाही. म्हणून काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. त्यांनी कंठात धारण केलेल्या देवाच्या चिंतनाचा परिणाम त्याला देवत्व प्राप्त होते. देवची झाले अंगे देवा भुजता अनुरागे. ते वेगळे राहिलेच नाही. म्हणून त्यांच्यात भेद कोणताच नाही. कोणता म्हणजे कोणताच नाही. गुणाचा नाही, स्वरूपाचा नाही, सामर्थ्याचा नाही. तर घड्याळ आपल्याकडे मर्यादित आहे. गुणाचा नाही. देव जसा आहे तसे. हरी तैसे हरीचे दास. जे गुण त्याच्या ठिकाणी सगळेच याच्या ठिकाणी आहेत. त्याच्या ठिकाणी यश, यांच्या ठिकाणी यश, त्याच्या ठिकाणी औदार्य, यांच्या ठिकाणी औदार्य. प्रत्येकाला कथा बघायच्या. प्रत्येकाला कथा सांगण्यासारख्या मर्यादित आपल्याकडे वेळ आहे. प्रत्येकाला कथा. गुण सारखेच आहे. गौरी वृत्तीचा भेद, स्वरूपाचा भेद, सामर्थ्याचा भेद सारखा आहे. देव अवतारी हे अवतारी. ते वैकुंठातून आले, हे वैकुंठातून झाले. आम्हासाठी अवतार आणि अवतार तुम्हा दरायकार. ते वैकुंठातून, हरी वैकुंठाहून, हे वैकुंठातून, आम्ही वैकुंठवासी. ते धर्मासाठी धर्मरक्षा वया अवतार घ्यायची. धर्मरक्षा वया कारणे साधू होता ती अवतीर्णे. त्याने कृपा केली मुका बोलतो, यांनी कृपा केली मुका बोलतो. त्यांच्या कृपेनं फक्त मुकाच बोलतो. यांनी कृपा केली तर मुका शास्त्र निष्णात बोलतो. आपुल्या स्नेहाची वागेश्वरी. जरी मुक याते अंगीकारी तो वाचस्पती शिकरी प्रबंध होणार. देवाचं सारखं चिंतन आहे. कोणताच फरक नाही. देव पांगळ्यावर कृपा केली, पांगळा चालतो. संतांच्या कृपेनं पांगळा चालतो. सप्तशृंगी पर्वताचा प्रसंग आहे. चौरंगीनाथाचे हातपाय तोडून टाकण्यात आलेला आहे. आणि त्या चौरंगीनाथाला मत्स्येंद्रनाथ भेटले. मत्स्येंद्रनाथाची दृष्टी चौरंगीनाथावर पडली. परिणाम असा झाला, चौरंगीनाथाला पुरत हातपाय प्राप्त झाले. ते चालू लागले. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत हा निर्वाळा देतात. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. याचा अर्थ जे त्याच्या ठिकाणी ते यांच्या ठिकाणी. देवाने पहा, देवाने बैलाचं दूध काढलं राधेला पाहुणी. आणि संतांनी सुद्धा काय केलं? बैल धोती नंदा घरी देव. आणि तुकोबाराच्या जीवनातला वेलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. सारखं चिंतन. कुठंच सामर्थ्यात कोणताही भेद नाही. देवाचा विचार करायचा झाला तर देवाने चोऱ्या केल्या. संतांच्या यांनी चोऱ्या केल्या. हो, यांनी केल्या. विठ्ठल माधवदाजीची आहे. त्या माधवदाजीच्या सोबत ते माधवदाजी चोरीला गेलेत ना. का चोरीला गेले? तुकोबाराच्या जीवनातला आपण प्रसंग पाहतोच ना. ते त्यांनी चोरी केली. त्यांच्या चोरीचा, देवाच्या चोरीचा जो परिणाम तो साधूच्या चोरीचा परिणाम आहे बरं का. देवाने चोरी केली, काय परिणाम झाला असं म्हणतात. देवाने तिचं चोरी केली ना, त्या घरातलं काही कमी झालं नाही. उलट देवाने चोरी केली का हात लागे तेथ वाढते नवनीत. हे देवाच्या चोरीचा विशेष आहे. म्हणून गवळणी चोरी झाल्यावर दुसऱ्या दिवशी यशोदेच्या दारात आल्यानंतर त्या कृष्णाला सांगायच्या, कृष्णा आमच्या घरी चोरीला आहे. चोरी झाल्यावर दुसऱ्या दिवशीचा परिणाम सांगतो. काय? चोरी झाली ना, चोरी केली. मग दुसऱ्या दिवशी यशोदेच्या दारात आलेल्या गवळणी, कृष्णा आमच्या घरी चोरी आहे. चोरीचं गाराने यशोदेला आणि चोरीचं निमंत्रण कृष्णा. चोराला पुन्हा निमंत्रण. का? कारण हे कमी व्हायचंच नाही. उलट यानं हात लावला का त्या मंथनीतलं नवनीत वाढायचं. दुने झाले त्याचा मानिती संतोष. हात लागला का नवनीत वाढायचं. आमच्या संताचा हात लागला तरी आमच्या संताचं सामर्थ्य तेच आहे. तुकोबारा त्या तेल आणायला गेलेत. म्हातारीचं तेल घेऊन आलेत. आणि तेल घेऊन आल्यानंतर तिचं तेल संपलंच नाही. त्यामुळे तुला म्हणून सांगतो, बिनतारी संदेश अख्ख्या गावभर पसरला. आणि सगळ्यांनी तेलाची भांडी तुकोबाराकडे दिली. महिपती बाबांनी त्या चरित्रात फोटोच रेखाटला. का? ऐका, तिथे स्निग्धता धर्माने इकडे स्निग्धता आहे. कारण तुपही स्निग्ध, हे स्निग्ध, तेल स्निग्ध. ते तिकडे तूप संपलं नाही, इकडे तेल संपलं नाही. सारखेपणा मला सांगायचं. काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक दयाकंठी. स्वरूपाचा अभेद, सामर्थ्याचा अभेद, गुणाचा अभेद, असा सगळाच अभेद त्यांच्या ठिकाणी प्राप्त झाला. नाही हो,
देवाच्या सेवेचं जे फल आहे ते साधूच्या सेवेचं फल, त्याचं चिंतन केलं ते फल प्राप्त होते, यांचे चिंतन केलं तेच फल प्राप्त होते. वेगळीकता राहिली नाही. महाराज म्हटलं देव आणि संत एक आहेत. त्यांनी चिंतन केलं, त्यांनी केलेल्या नामचिंतनाचा परिणाम सांगितला. तुकोबार सांगतात ते किती पवित्र झाले सांगू का? या अवनी तलावर तीर्थ आहे. आमची गुरुजी सांगायचे बुवा या जगातात 2 तीर्थ आहेत, त्याचे भरपूर तीर्थ आहेत, भरपूर तीर्थ आहेत. पण तेवढे आपल्याला पाहिजे 2 तीर्थ, एक चित्तीर्थ आणि एक भौमतीर्थ. भूमीवरचे तीर्थ त्याला भौमतीर्थ म्हणतात आणि चालते बोलते हे संत म्हणजे चित्तीर्थ आहे. भौमतीर्थाला पावन होण्यासाठी चित्तीर्थाची अपेक्षा आहे. तीर्थे कुर्वंती तीर्थानी हे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्षतेने दरुषणे असं त्यांचं चिंतन केलेलं आहे. सांगायचं काय हे संत तीर्थ आहे. पण महाराज सांगतात एक सांगू का? या अवनी तलावर त्रिवेणी पवित्र आहे. त्याच्याही पेक्षा संत मायबाप रूपी ही त्रिवेणी आगळी वेगळी आहे. म्हणून तुम्हाला सुस्नात व्हायचं झालं तर या चित्तीर्थाकडे या अभंगाचं शेवटचं चरण. देव भक्त आणि नाम ती त्रिवेणी आहे. तुका म्हणे देव भक्ताचा तेथे ओघ नाम त्रिवेणीचा 2 प्रवाह प्रगट दिसतात आणि एक प्रवाह त्रिवेणीतला गुप्त अशा स्वरूपाचा असते. अशी त्रिवेणी आपल्याही जीवनात प्राप्त होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी एकच एकंदर विचार मांडला तो खऱ्या अर्थानं शिष्टवत आचाराच्या संताचा नाही. या अभंगात तो विचार मांडला भ्रष्टवत आचाराच्या संताचा नाही. कारण संताचं जीवन कसं असेल सांगायला जमत नाही. क्वचित शिष्ठा क्वचित भ्रष्टा क्वचित भूत पिशाच्यवत नाना रूप धरा योगी विचरंती महितले अशा स्वरूपाचं संताचं जीवन असते. पण तुकोबार आहे या अभंगात ज्या संताचा विचार मांडतात तो संत नामधारक आहे. पूर्व काळात त्याने नामाची साधना केली आणि उत्तर काळात सुद्धा त्याच्या जीवनात हे नाम त्याचं लक्षण म्हणून थांबलं. अशा नामधारक महापुरुषाचं माहिम्य गाणारा मूळ 4 चरणाचा आपला 5 चरणाचा अभंग समोर ठेवला. यथामथेचा अवकाश अभंगाचा विचार प्रगट करण्याचा प्रयत्न केला. आता इथं खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तुम्ही एक आधीच आदरणीय श्रद्धेय भरत महाराज जोगी यांचं कीर्तन श्रवण केलेलं आहे. सकाळपासून कार्यक्रम चालूच आहे. शिवपुराण स्वामीजींच्या मुखातून श्रवण केलेलं आहे आणि आता हे त्याच्यानंतरचं कीर्तन आहे. पहिलं कीर्तन त्याच्यानंतरचं दुसरं कीर्तन. अशी मोक्षदा एकादशी येथ हरुमनी नेलीजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व म्हणून हरुमनी नेलीजे. हारू जिथं नेलीजे म्हणतो तिथं मी काय म्हणायचं त्याच्या बाबतीत म्हणून एकच करायचं नमस्कार करायचा एवढंच मला वाटते. गीताई माऊली माझी बाळमी नेनता तिचा आणि त्या गीता माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो. मात्या पित्याच्या सेवेचा हा खऱ्या अर्थानं पाहायचा झाला. हा कृतज्ञता सोहळा आगळा वेगळा सोहळा महाराजांनी अतिशय प्रकारचं आयोजन केलं.
अशा या युगाचा विचार करायचा झाला तर आमची मुली सांगत असतात. आज लोक विचारतात, आई म्हणते बाळा अरे मी तुला किती कष्टानं वाढवलं रे, किती कष्ट घेतलेत माहित आहे, लहानपणापासून तुला कसं तळहाताच्या पुढावर जपलं, किती जपलं. आई म्हणे वारंवार अंगणात जाण द्यायची नाही, 9 महिने तुला माझ्या पोटात उदरात सांभाळलं. आई म्हणे हे नाही सांगायचं पुन्हा पुन्हा, काय सध्या एअर कंडिशन रूमची 1 महिन्याची काय खऱ्या अर्थानं काय भाडं आहे ते सांग, आणि 9 महिन्याचं एकंदरीत भाडं सांग, एकदा घेऊन टाक आणि मोकळं हो. अशा विचार करणाऱ्याही युगात मात्या पित्याच्या विषयी, मात्या पित्याचा हा सोहळा आदर्श अशा प्रकारचा आहे. आदर्श महाराजांचं जीवन पाहायचं झालं तर सतत अशा प्रकारचे समाज उपयोगी, समाज हितेशी अशा स्वरूपाचं जीवन आहे. समाजात प्रबोधनाची गरज आहे. महाराजांच्या कीर्तनाची विशेषता सामान्यापासून तरुणापर्यंत सामान्य जे आहेत, सामान्याच्या पासून सगळ्यांच्या हृदयावर जे आज सध्या राज्य करत आहेत असं ज्यांचं जीवन आहे, अशी ज्यांची वाणी आहे, मोठं कार्य आहे. अनाथ मुलांची शाळा आहे. आपल्याही जीवनात ते खऱ्या अर्थानं प्रबोधन त्यांच्याही जीवनात घडावं म्हणून त्यांचं संघटीकरण आहे. गोमातेची सेवा आहे. असे बहुविध उद्देश ज्यांच्या जीवनात आहेत, असं जीवन त्यांनी आपल्या मात्या पितेचा आज ठेवलेला कृतज्ञता सोहळा मला वाटते सामान्य ठेवलेला आणि त्यांनी ठेवला त्यात फरक आहे. कारण सामान्य ठेवल्यानंतर काही जण तिथे आकृष्ट झाले असते आणि असा समाजातला एखादा महत्वाचा घटक त्यांनी ठेवलेला हा सोहळा समाजाच्या समोर तो जाणारा सोहळा आणि प्रत्येकाच्या विषयी, त्या सोहळ्याच्या विषयी अंतःकरणात हा कृतज्ञता भाव, मात्या पित्याच्या विषयी काय भाव असला पाहिजे तो भाव निश्चित पोहोचेल अशी सद्भावना प्रकट करतो. धन्यवाद देतो आणि वाणीला इथेच थांबवतो. ज्ञानेश्वर
जळतील रासे जळते रासे पाटकांचा जळतील रासे पाटकांच्या जळते जळतील रासे जळतील रासे जळतील रासे पातकांचा पातकांचा आपल्या सर्वांना ज्ञात आहे की उद्या सकाळी महाराजांच्या काल्याच्या संकीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 8 वाजता या ठिकाणी प्रतिमेच्या मिरवणुकीचा कार्यक्रम होईल. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने बरोबर सकाळी 8 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि या मिरवणुकीची कार्यक्रमाची शोभा या ठिकाणी वाढवायची. बरोबर 10 वाजता या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात होईल आणि 12 वाजता महाप्रसादानं या कार्यक्रमाची